मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहूयात महाफास्ट न्यूज 100। राज्यात राज्यपाल नियुक्त 12 सदस्यीय आमदारांविषयी अद्याप काहीही निर्णय झालेला नाही। राज्यपालांचं नेमकं यावर काय म्हणणं आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। महाविकास आघाडीच्या 12 जागांचा प्रस्ताव राज्यपालांनी तात्काळ ठेवलेला आहे। घटनेतील तरतुदीनुसार राज्यपाल मंत्रिमंडळाची शिफारस स्वीकारतील असा विश्वास राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय। राज्यपालांना अल्टिमेटम दिला जाऊ शकत नाही। राज्यपालांचा अधिकार आहे कोणता निर्णय घ्यायचा असं आशिष शेलार यांनी म्हटलं। नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लर्कचं काम करावं असा टोला प्रवीण दरेकरांनी नितीन राऊत यांना लगावलाय। मुख्यमंत्री काँग्रेसच्या प्रस्तावाला निधी मान्यता देत नाहीत। जनतेच्या मनातून काँग्रेसला उतरवण्याचा डाव शिवसेना आणि राष्ट्रवादी राबवत असल्याचा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला। राज्य सरकार वीज बिल माफीच्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करते अशी टीका भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। वीज बिल माफी आणि थकबाकी हे दोन वेगळे मुद्दे असल्याचंही त्यांनी म्हटलं। मुंबईत सर्वसामान्यांना लोकल सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। दिल्ली पाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून परिस्थिती चिंताजनक बनते। मुंबईत दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करण्यात आल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे। महापालिकेने तयारीला सुरुवात केल्याचं महापालिकेने म्हटलं। महापालिका अलर्ट मोडवर आता आलेली आहे। कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असून 15 दिवसांसाठी शासनानं लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्यात अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली। नाशिकमधील शाळा सुरू ठेवायच्या की नाही यावर उद्या बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली। काळजी घेतली तरी कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं। नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी एका आरोग्यवर्धक स्मूदीचे प्रात्यक्षिक करून दाखवून नागरिकांना ते घेण्याचं आवाहन केलंय। त्यांच्या या कार्याचं पालकमंत्री भुजबळांनी देखील कौतुक केलंय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना पाहायला मिळते। गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 21 नवे रुग्ण आढळले। बीड जिल्ह्यातील 6,500 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली। पहिल्या 1000 चाचणीमध्ये 25 शिक्षक कोरोना बाधित आढळल्यामुळे प्रशासन आणि पालकांची चिंता वाढली आहे। उस्मानाबादमध्ये एका शाळेतील 20 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली। श्रीपतराव भोसले हायस्कूलमधील 20 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे। शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्यामुळे चिंता वाढली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शाळा सुरू होणार असून 52 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा 23 तारखेपासून सुरू होणार अशी माहिती औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली। शहरातील शाळा बंद राहतील, ग्रामीण भागातल्या शाळा मात्र सुरू होणार आहेत। औरंगाबाद जिल्ह्यातील 5200 शिक्षकांची कोरोना टेस्ट पूर्ण झाली तर जिल्ह्यातील फक्त 9 शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत। पालकांच्या संमतीने विद्यार्थी शाळेत येणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत। 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार असून 1087 माध्यमिक शाळा सुरू करण्यात येत आहेत। शिक्षकांच्या सोयीसाठी पालिकेतर्फे 5 आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीसाठी सोय करण्यात येणार आहे। नाशिक शहरातील 6 शालेय शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे। कोरोना बाधित शिक्षकांचा आकडा वाढण्याची शक्यता असून शहरातील 1200 शिक्षकांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत। पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत। पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना तसे निर्देश दिले।
शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाची, पण शासन म्हणून काही करणार की नाही असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक भूमिकेवरून सावळा गोंधळ सुरू असल्याची टीका शेलार यांनी केली. दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय, त्यामुळे दिल्ली आणि मुंबई ही विमानसेवा आणि रेल्वे सेवा बंद करण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. दिवाळीमध्ये मोठे कार्यक्रम झाल्यामुळे कोरोना वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं. कोरोनामुळे कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं 24 ते 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पंढरपूरसह परिसरातील 8 ते 10 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्यापासून एसटी वाहतूक सुद्धा बंद असेल. कार्तिकी यात्रेला दिंड्यांना परवानगी नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिले. त्यामुळे कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं देवस्थानमध्ये नित्योपचार काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. कार्तिकी वारीवर निर्बंध घातल्यामुळे आता वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. शासकीय महापूजा सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये करावी असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या पूजेला त्यांनी विरोध केला. वारकरी संप्रदायाच्या मागण्या पूर्ण करण्यास प्रशासन असमर्थ आहे असा आरोप वारकरी संप्रदायानं आज झालेल्या बैठकीमध्ये केला आहे. लव जिहाद कुठे झाला हे आम्ही दाखवून देऊ असं प्रत्युत्तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं. भाजप फक्त शब्दांचा खेळ करतंय अशी टीकाही त्यांनी केली. लव जिहादच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजप आमनेसामने आल्याचं दिसतं. या मुद्द्यावरून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एकमेकांवर आरोप केले. उत्तर प्रदेशनं जसा लव जिहाद विरोधात कायदा आणला तसा कायदा आणण्यासाठी प्रस्ताव आणू असं प्रत्युत्तर किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांना दिलं. हे सगळे सेक्युलर आहेत. या सगळ्यांना हिंदुत्वाची चीड आहे. हिंदूंना शिव्या घालणं, हिंदूंवर हल्ला करणं म्हणजे सेक्युलरिझम असं यांना वाटतं. जे केरळमध्ये भाजपचं सरकार नाही तिथे लव जिहाद मान्य केलंय असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. अखंड भारत हे आमचं स्वप्न आहे. एक दिवस कराची ही भारतात असेल असा आम्हाला विश्वास असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी विकास कामाच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. आम्ही निवडणुकीपुरतं राजकारण करतो, विकास कामात राजकारण करत नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. कल्याणच्या पत्री पुलावर आज गर्डर बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं. त्यामुळे आज रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेण्यात आला. कल्याण ते डोंबिवली दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या, तर ब्लॉकच्या कालावधीमध्ये कल्याण ते कर्जत आणि कसारा दरम्यान विशेष लोकल चालवण्यात आलेले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी कल्याणच्या पत्री पुलाच्या कामाचा आज पाहणी दौरा केला. सध्या पत्री पुलाच्या गर्डर लॉन्चिंगचं काम सुरू आहे. कल्याण पत्री पुलावर गर्डर बसवण्याच्या कामावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. भाजपच्या स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी पत्री पुलाबाबत केंद्र सरकारचे आभार मानत माणकोली, दुर्गाडी, कोपर, पलावा या पुलांचं काम कधी पूर्ण करणार असा सवाल राज्य सरकारला केला. कल्याणमधील पत्रीपुलाचं काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. नवीन वर्षामध्ये पूल वाहतुकीसाठी खुला असेल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय. पत्रीपुलाच्या गर्डरचं लॉन्चिंग म्हणजे चंद्रयान नाही तर आदित्य ठाकरेंचे डोंबिवली आजोळ असून त्यांनी अन्य रखडलेल्या पुलांच्या कामातही लक्ष घालावं अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना अभिवादन केलं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 107 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं होतं. कॉमेडी अभिनेत्री भारती सिंगच्या घरी आज सकाळी एनसीबीच्या टीमनं धाड टाकली. ड्रग्ज प्रकरणी चौकशी आणि तपासणीसाठी एनसीबीची टीम भारती सिंगच्या घरी गेल्याची माहिती मिळते. सोलापूरमध्ये बाजारात आवक जास्त आणि मागणी कमी असल्यामुळे कोथिंबिरीचे दर उतरलेत. कोथिंबिरीला चांगला दर मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची लागवड केली होती. मात्र दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली. चंद्रपुरातल्या चिंचोली घाट इथे वर्धा नदीत बुडून 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम आणि प्रचन वानखेडे
असं बुडालेल्या मुलांची नावं आहेत. 5 मुलं नदीवर गेली होती, त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आलं. यवतमाळमध्ये 100 शेतकऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं आहे. कर्जमाफी योजनेस पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांनी प्रशासनाला आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. निफाडमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळेंच्या नेतृत्वाखाली रखडलेल्या रस्त्यावर वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली. वाशीच्या पाम बीच मार्गावरील ई टॉयलेट चोरीला गेलंय. ई टॉयलेट योजनेचा अवघ्या 4 वर्षात फियास्को झाल्यामुळे महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय. सततच्या सोशल मीडियावरील बदनामीमुळे संतप्त झालेल्या चंद्रपुरातील भाजप नगरसेविकेनं आरटीआय कार्यकर्त्याच्या घरी तोडफोड केली. या प्रकरणी दोघांनीही एकमेकांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे. मजुरी वाढवून द्यावी या मागणीसाठी लातूरमधील हमालाने काम बंद आंदोलन पुकारलं. बैठकीला व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहत नसल्यामुळे सलग 4थ्या दिवशी आडात बाजार बंद आहे. वसईच्या एव्हरशाईन परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पती पत्नीचा मृतदेह आढळला. दोघांच्याही मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट असून तुळीज पोलीस याचा तपास करतायत. इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरामध्ये एका घरात घुसून चोरट्यांनी 20,000च्या रोकडसह 1,22,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील शेतकऱ्याला शेतात मशागत करताना भर दिवसा बिबट्यानं दर्शन दिलं. लवकरात लवकर परिसरामध्ये पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी परिसरातले शेतकरी करतायत. मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान रब्बी हंगामात तरी भरून निघेल या आशेनं शेतकऱ्यांनी गव्हाची मोठ्या प्रमाणामध्ये पेरणी केली. मात्र ढगाळ वातावरणामुळे गव्हाच्या पिकांची वाढ खुंटल्यानं शेतकरी हतबल झाले. सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील आदिवासी लोकांना सुदैवानं कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवला नाही. मात्र याच काळामध्ये इतर आजारांनी आणि सर्पदंशानं अनेकांचे बळी गेले. पालघरच्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील बोटीची संकल्पना पुढे आणली. ही बोट बनवण्यासाठी त्यांना साधारणपणे 90,000चा खर्च आलाय. मुंबईमध्ये एका तरुणानं बँकेतून आईचे 2 लाख रुपये मौज मजेसाठी उडवले. आईनं मुलाकडून पैसे मागितले असता त्यानं स्वतःचा गळा कापत लुटीची खोटी कहाणी रचली. मात्र पोलिसांच्या तपासात सर्व प्रकार उघड झाला. नांदेड जिल्ह्यातील भोकर फाटामधील जिनिंग कंपनीमध्ये कापूस खरेदीस नकार दिल्यामुळे शेतकऱ्यांना आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांसह अन्य मंडळींनी हस्तक्षेप करत या शेतकऱ्याला आत्मदहन करण्यापासून रोखलं. बीडमधील फरशी हमालांनी एल्गार पुकारला असून 3 दिवसांपासून मजूर संपावर आहेत. जोपर्यंत वाढीव मजुरी मिळत नाही तोपर्यंत काम बंदचा इशारा देण्यात आलाय. कोकण रेल्वे मार्गावर चालत्या रोरोमधून ट्रक कोसळून अपघात झाला होता. या अपघाताची चौकशीसाठी नेमलेली समिती येत्या 2 आठवड्यामध्ये आपला अहवाल देणार आहे. कोरोना फैलावाचं कारण देत रत्नागिरी जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट बंद ठेवण्याचे आदेश मेरीटाईम बोर्डानं दिले. त्यामुळे गणपतीपुळेसह जिल्ह्यातील 17 स्पीड बोटींसह 5 वॉटर स्कूटर बंद करण्यात आले आहे. भिवंडी शहरातील मानसरोवरामधील छठ पूजा उपासकांनी इथल्या इमारतीच्या टेरेसवर पूजा अर्चना करून उगवत्या सूर्याला जल अर्पण केलं. यासाठी उपासक लहान मुलांच्या खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या टबमध्ये उभे होते. वीज बिलामध्ये माफी मिळणार नसल्यानं त्याच्या निषेधार्थ मनसेनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. वीज बिल माफीसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला आहे. पुणे शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या गेल्या 15 दिवसात कमी झाली आहे. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा कंटेनमेंट झोनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील तब्बल 45% अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचं समोर आलं. या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाला प्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.
दादरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक असलेल्या चैत्यभूमीजवळ आता विविंग गॅलरी उभारण्यात येणार आहे। त्यामुळे या ठिकाणी भेट देणाऱ्या लाखो लोकांना समुद्र किनारा तसंच सीलिंग सोबत सेल्फी घेता येणार आहे। नागपूर मेट्रोच्या 333 कोटींच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालाय। नागपूर मेट्रोचा विस्तार करून नरखेड, वर्धा, रामटेक आणि भंडारा ही शहरं जोडण्याची अनेक दिवसांची मागणी होती। मेट्रोच्या विस्तारामुळे आता ही शहरं जोडण्याचा मार्ग मोकळा झालाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। यामध्ये तब्बल 2,25,261 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशास प्राधान्य दिलं। नवी मुंबईमध्ये आता 23 फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे कोविड चाचणी करण्यात येणार आहे। रेल्वे स्थानक, बस आगार, रिक्षा थांबे, बाजारपेठा या ठिकाणी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे। पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये कोल्हापूरच्या निगवे खालसा इथले जवान संग्राम पाटील यांना वीरमरण आलं। संग्राम पाटील हे भारतीय सैन्यामध्ये हवालदार पदावर कार्यरत होते। नालासोपारामध्ये तुळींज परिसरामध्ये टोकन पद्धतीनं चालणाऱ्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। 35 ते 40 जणांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं। जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी पुण्याच्या येरवडा कारागृहातून फरार झालाय। नैसर्गिक विधी करण्यासाठी जात असल्याचं कारण सांगून त्यानं कारागृहातून पळ काढलाय। साताऱ्यामध्ये शाहूपुरी पोलिसांनी 1,32,000चा अवैध गुटखा जप्त केला। सोमवारपेठ इथल्या एका घरातून हा गुटखा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये बोंडअळीच्या प्रश्नावरून आता राजकारण तापत असल्याचं चित्र आहे। सरकार जोपर्यंत नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत जिल्ह्यामध्ये एकाही मंत्र्याला पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे। 30 ऑक्टोबर रोजी बिहारच्या वैशाली जिल्ह्यामध्ये एका मुलीवर अत्याचार करून तिला जाळण्यात आलं होतं। त्या मुलीचा मृत्यू झालाय। अकोला शहरातील एमआयएमनं या घटनेच्या निषेधार्थ निदर्शनं केली। भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समिती आणि स्वाभिमानी शिक्षक संघटनेनं पाठिंबा दिला। या दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींनी बोराळकर यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला। शाळा उघडण्यापूर्वी शिक्षकांच्या कोविड चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या। या निर्णयामुळे सध्या रत्नागिरीच्या कोविड सेंटरमध्ये टेस्टसाठी शिक्षकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। जळगाव महानगरपालिकेनं विनामास्क फिरणारे आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू नये यासाठी महानगरपालिकेनं आपली कंबर कसली।